दुसरीकडे साकीनाका परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। पावसाच्या पाण्यामध्ये गाड्या वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। अगदी खेळण्यासारख्या या गाड्या वाहून जाताना पाहायला मिळतायत। साकीनाक्याचा हा परिसर आहे। जोरदार पाऊस सकाळपासून आहे। पावसाला आणि पाण्याला वेग आलेला आहे। अगदी बस सुद्धा अर्धी बुडलेली आहे। आपण पाहू शकतोय अशा ठिकाणी या गाड्या वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। या दुचाक्या वाहून जाताना दिसतायत। आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे गाड्या इथून वाहून जात आहेत। साकीनाका परिसरात सुद्धा मोठा पाऊस आलेला आहे। हे बस सुद्धा अडकल्याचं पाहायला मिळतंय। इथून अंधेरीकडे जातानाचा हा मार्ग आहे आणि या मार्गावर फुटपाथ नजीक लावलेल्या ज्या गाड्या होत्या, पार्क केलेल्या गाड्या होत्या, त्या पावसाचा जोर वाढल्यामुळे वाहून जात आहेत। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या साचलेल्या पावसाला सुद्धा लाटा येत आहेत। हे जे पाणी साचलेलं आहे रस्त्यावर, त्यांना लाटा येत आहेत, त्यांना ओढ आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गाड्या वाहून जातात। आपले प्रतिनिधी प्रमोद उगले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, अधिक माहिती काय देशील? प्रमोद, परिसरातला हा व्हिडिओ पाहू शकतो। यात जी बस आहे ती बस जवळपास 5 ते 6 फूट पाण्यात बुडालेली आहे आणि त्या बसमध्ये अनेक लोक अडकल्याचंही चित्र पाहायला मिळतं। असेच अनेक चित्र मुंबईत पाहायला मिळत आहेत। जवळपास मुंबईत 3 दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यातच अनेक लोकांची गैरसोय झाल्याचंही पाहायला मिळतंय। धन्यवाद प्रमोद। आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे बस अडकलेली आहे। पुन्हा एकदा 26 जुलैची आठवण यावी अशा प्रकारे हा पूर दिसून येतोय। मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण आताची पाहतोय साकीनाक्यामधली दृश्य आहे, जिथे फुटपाथ जवळ पार्क केलेल्या गाड्या पावसाच्या ओढीने वाहून गेलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।